जगात अवघड आहे लोकांना हसवणं. जगातलं सगळ्यात अवघड काम तुम्ही करताय. अथर्व सुदामे लोकांचा लाडका काय, त्याचा इनोसन्स, हजार जबाबीपणा, प्रामाणिकपणामुळे दाते मिळाला आणि तुझा रोल राहिला. अरे पिट्या, अरे हा काय म्हणतोय? अरे स्क्रिप्ट मागतोय माझ्याकडे. अरे वेडाय का हा जरा? नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. कसे आहात सगळे? ते तुम्ही कसे असं मला काही काडीचं घेणं देणं नाही. सर आपलं काडीचं घेणं देणं काय ते सहज फॉर्मॅलिटी म्हणून मी आपलं बोललो. आणि मी आधीच सांगून ठेवतो की हा इंटरव्ह्यूचा जो चॅनल आहे माझा आहे, त्यामुळे सगळ्यात जास्ती मी बोलणार असं मी आधीच सांगून ठेवतो. जरी तुम्ही इथे आला असाल, तुम्ही मला बोलवलं आग्रह करून की हे इंटरव्ह्यू वगैरे घे, तरी सगळ्यात जास्ती मीच बोलणार. म्हणजे आमच्या पॅटर्नला काही किंमत अरे कोण आलंय माहितीये ना तुला? नाही नाही, किंमत मिळणार फक्त जर तुम्ही मला तेवढा वाव दिला तरच. चॅलेंज. तू जास्त बोलतो का पवा जास्त बोलतो? लागली चॅलेंज. हे चॅलेंज मी स्वीकारण्याचं धाडस करतोय, पण बघू ते कुठपर्यंत जाते. आणि मला पहिलंच सांगायचं की ह्याच्यावर अजिबात तुमच्या फिल्मचं वगैरे प्रमोशन होणार नाहीये. बरं. अजिबात फिल्मचं प्रमोशन वगैरे नाही. तुम्ही बोलवलं, इथं स्विमिंग टँक होता, आपण सगळी मजा करायला आलेलो, बसलेलो, म्हणून मी इथे आलेलो आहे. मी पहिलंच सांगतो. आणि आता 27 सप्टेंबरला धर्मवीर येतो हे बोलायचं नाही नाही नाही, काहीच बोलायचं नाही. 27 सप्टेंबरला धर्मवीर येतो हे बोलायचंच नाही. नाही नाही बोलायचं. काय नाही बोलायचं? मला शिंदे वाटलं साहेबांची भूमिका केली हे मी नाही बोलणार कुठेच. आणि जगभर येतोय हे पण बोलायचं नाही. मला वाटलं धर्मवीर 2 येतोय. मग धर्मवीर तू अच्छा, तुम्ही धर्मवीर म्हणलात. मी म्हणलं ना, मी सगळ्यात वाव मला पाहिजे. हा, आणि त्याच्यावर काय बोलणार आपण? त्यामुळे मी म्हणतोय, मला फक्त एवढंच विचारायचं की काय चाललंय सध्या, काम वगैरे काय चाललंय तुमचं? नवीन काय प्रोजेक्ट करताय? नवीन पिक्चर वगैरे कुठला येतोय पुढच्या 2 आठवड्यात? हो, धर्मवीर 2 येतोय ना 27 तारखेला. अच्छा, छान. 27 तारखेला धर्मवीर 2 येतोय, मराठी आणि हिंदीमध्ये जगभरात. ओके. आणि हे आत्ताच सांगतोय, धर्मवीर 2 एकदा बघून पोट भरणार नाही. कारण का नावच 2 आहे. कसं आहे, कमीत कमी 2 वेळा तर जेवावं लागणारच. बघावंच लागेल. तुम्हाला काय बोलायचं? माझं काहीच चालू नाही सध्या, मोकळा आहे मी, फ्री आहे. अच्छा, म्हणूनच तू इंटरव्ह्यूला हो म्हणाला. हा, म्हणून वेळ होता खूप, म्हणून मी आलो. इंटरव्ह्यू माझे कशाचा कुठला इंटरव्ह्यू करतोय? नाही, मी जनरल आलो इकडे तुमच्यात General बसायला. type. त्यातलं वेगळ्या रंगाचं काहीतरी घातलंय म्हणून. मला चेस्ट आंघोळ तरी करते हे. पाणी पण निळ आहे. नाही, माझा कुठलाही महत्वाचा सिनेमा इतक्यात येत नाही ज्यात माझी महत्वाची भूमिका असेल वगैरे, असं काहीही नाही. मग 27 तारखेला तर मुळीच नाही. मग ठीक आहे. मला एवढंच विचारायचंय की आता तू यांच्या डिरेक्शनच्या खाली बरेच वेळेला काम केलेले आहेस, तर हे डिरेक्टर म्हणून चांगलेत का माणूस म्हणून चांगलेत? ते सगळे म्हणून खुंखार आहेत, ते सगळे म्हणून खतरनाक आहेत. ठीक आहे, हे तू घाबरून उत्तर दिलंस, पण आता खरं उत्तर दे. नाही, डिरेक्टर म्हणून वर्चस्व. म्हणजे माणूस म्हणून कमी असं म्हणायचंय का तुला? हो. अच्छा. तो नट आहे, हावरट नट आहे. हो. त्याला माहिती आहेत माझे 2 सिनेमे येणार आहेत पुढच्या वर्षभरात नवे. त्यात एक वेगळा खतरनाक पिक्चर आहे. त्यामुळे तो काय, सर तुम्हाला असं अरे वाटत नाही? तो काय, तू पण थोड्या वेळाने माझ्याशी नीट वागणार. आता तुला कळलंय मी तेच माझे म्हणतो 2 की सिनेमे येणार आहेत. तुमच्या डाव्या साईडला पण एक माणूस बसलाय, त्याला तर तुम्ही बघत नाही का? तो त्याच्या रंगामुळे दिसत नाही, मला माहित नाही. ते डाव्या बाजूचं काहीच बघत नाही. फक्त उजव्या डाव्या बाजूचं मला काही चालतच नाही, सगळं राईट विंग. नावाची अलर्जी आहे. चांगलंय की आपण ह्याच्यात, मग तो का बसला उजव्या बाजूला? हे चांगलंय की आपण ह्याच्यात राजकारणाचं काही बोलत नाही. हे एक बरं झालं. हा, आपण ते बरं ते एक झालं. बरं झालं की आपण काही बोलत नाही. नाही, राजकारणाचा संबंधच नाही ना कोणाला. काहीच संबंध कोणाशीच नाही. कोणाचा संबंध नाही नाही, काहीच संबंध नाही. मी तर ओळखत नाही राजकारणातील लोकांना, ते एक बरं झालं. अजिबात नाही ओळखत. सर मला सांगा की धर्मवीर 2 असं तुम्हाला परत का करावं असं वाटलं? हे बघ, पहिल्यांदा माझ्या निर्मात्याला करावं असं वाटलं. आणि एकदा निर्मात्याला वाटलं की लेखक दिग्दर्शक का नाही म्हणेल. कारण कसं आहे, आपण कंटाळा कुठल्या गोष्टीचा करतो, एखादं काम आपल्याला आवडत नाही, बरोबर. आपल्याला ते करायचंच नाही. हा, पण सुपरहिट सिनेमाचा मला सिक्वल करायला मिळतोय, मी का करणार नाही? मग मी लगेच निर्मात्याला म्हटलं हो. बरोबर. मी लागला निर्माता कामाला धामाला सगळं सोडून. पण जेव्हा आपण पॉलिटिक्सवर काही पिक्चर वगैरे करतो, तर एक भीती पण असते, काही म्हणा की कॉन्ट्रोवर्सी होईल, काहीतरी होईल. तर ती नव्हती का तुम्हाला? ते का असेल, कारण सिनेमा आनंद दिघेंवर करतोय. बरोबर. आणि आनंद दिघे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर करतोय. तर विचारसरणीला पुढे घेऊन जाणारा सिनेमा आहे, तर काय त्या 2 माणसांचे आशीर्वाद आहेत. ते तर आहेच. मला अजून एक विचारायचंय की आता असं होतंय की बरेच पिक्चर परत रिलीज होत आहेत थिएटर्समध्ये. तर आता तुम्ही तिघही एवढ्या सिनेमात काम करता, त्या ह्याच्याशी निगडीत आहात, तर त्याच्याबद्दल काय सांगताल की असं का होतंय? मग रिलीज हा कधी असतं, कसं होतं सांगतो तुला. एखादा सिनेमा येतो, आता बघ ना, परवा ज्यांनी 9 ऑगस्टला समजा सिनेमा रिलीज केला,
अचानक पूर आले, पाऊस आला, पुण्यात पाणी, सिंहगड रोड पाण्यात. हा. म्हणजे त्या माणसाच्या ध्यानीमनी नसताना असं घडलं. अशा वेळी तो निर्माता काय विचार करतो की माझा पिक्चर तर चांगला हा. होता, लोकांची यायची पण इच्छा होती, पण लोक येऊ शकले नाही. बरोबर. मग अशा वेळी आता सगळं स्थिर स्थावर झालंय, तर मी माझा सिनेमा पुन्हा री रिलीज करतो, जेणेकरून लोकांचं मोठ्या पडद्यावरचं स्वप्न राहून गेलेलं असतं ते पुढे जावं म्हणून. पण म्हणजे 15 वर्षापूर्वीचे पण आता परत येत आहेत मग त्याला रिकॉल व्हॅल्यू आहे ना, ते असे सिनेमेला नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू आहे. बरोबर. जातायत पण ना लोक बघायला. हो. आर एस स्टेडियम किती जण बघतात बघ आणि की. मला वाटतं चांगली गोष्ट आहे. पण मग ते आत्ता चांगले सिनेमे येत नाही म्हणून असं होतंय. नाही नाही असं नाही काही. आता त्यांनी आधीच ठरवलं असेल ना यायचं. आता मला माहिती आहे तू कुठल्या सिनेमाबद्दल बोलतोयस, तुंबाडबद्दल बोलतोयस. हो आता तोही पण येतोय. तुंबाड अप्रतिम हो आहेच आहे की चांगला नाही, चांगला सिनेमा होता चांगलाच आहे, हो. आणि चांगला तो छोट्या पडद्यावर बघण्यापेक्षा मोठ्या पडद्यावर परत बघायला मिळालं, हो. आनंदाची गोष्ट आहे. काय कित्येक जणांचं खूपदा राहून गेलेलं असतं रे. हो. कित्येकदा निर्मात्याच्या पण अडचणी असतात. त्या सिनेमातून तेव्हा म्हणावं तसं उत्पन्न न आल्यामुळे, आणि सिनेमा चांगलाही असतो पण काही सामाजिक, भौगोलिक, नैसर्गिक कारण घडतात, सिनेमा राहतो. अशा वेळी जर तो री रिलीज झाला आणि सिनेमा खरंच बघण्याजोगा असेल तर लोक जाऊन पाहतात ना पुन्हा एकदा. आणि तुम्हाला शिंदे साहेबांच्या रोलला हा कसा काय दिसला? हे बघ कसं असतं, प्रकार दोन असतात. एक, आता बघ दाढी तुला तू पण सेम शिंदे साहेबांसारखं फिजिक बिजिक सगळं सेम आहे, ओके. पण कसं असतं, प्रत्येकाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो. म्हणजे मी उद्या एखादी फिल्म केली तर मी तुला हिरोच्या ऐवजी मी तुला खतरनाक विलनची भूमिका देईल. का? कारण सुदामे, अथर्व सुदामे लोकांचा लाडका काय, त्याचा इनोसन्स, हजार जबाबीपणा आणि प्रामाणिकपणामुळं. अशा माणसाला ज्यावेळी मी एकदम विलनची भूमिका देतो त्यावेळी होतं काय की लोकांचा अपेक्षाभंग होतो. आणि जगामध्ये कुठलीही क्युरियासिटी ही अपेक्षाभंगातून निर्माण होते. सेम तसं ज्यावेळी शिंदे साहेबांच्या भूमिकेला कोण, तर दातेने मुळात त्याची राजकीय समज किती आहे मला माहित नाही. कारण तो अशा जनरेशन मधला आहे की जिथं खूप राजकारणापासून ही लोक लांबच राहतात. बरोबर. आमचं उलट होतं. आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी आम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये होतो, आमचे काही मित्र NSUI मध्ये होते, आमचे काही मित्र ABVP मध्ये होते, काही विद्यार्थी छात्र सेनामध्ये होते. कळलं का तुला? तेव्हा ना सामाजिक चळवळीतून शिक्षण पुढे नेत जायचं ही एक प्रथा होती. एक सामाजिक भान त्यातून निर्माण व्हायचं. आणि मग त्यातूनच कुणी काँग्रेसच्या विचारसरणीचं व्हायचं, कुणी हिंदुत्ववादी विचारसरणीचं व्हायचं, कुणी डाव्या विचारसरणीचं व्हायचं, कुणी समाजवादी, साम्यवाद, माहिती असायचं. आत्ता जर मी कुठल्या पोराला विचारलं आत्ताच्या 11वी 12वीतल्या साम्यवाद म्हणजे काय, समाजवाद म्हणजे काय, डावी विचारसरणी म्हणजे काय, कम्युनिझम म्हणजे काय, हिंदुत्ववादाची व्याख्या काय, तर त्यांना पटकन बोलता येत नाही. ही जनरेशन त्या ह्याच्यातली आहे. म्हटलं म्हणूनच ह्याला घ्यायचं, कारण ह्याच्याकडून काम करून घेणं मला सोपं गेलं त्यामुळंच. म्हणजे माझ्याकडे अनेक नटांनी काम केलेलं आहे, अनेक सिनेमांमधून, आणि सगळेच सर्वोत्कृष्ट मिळाले. ओम भूतकर काय, हा काय, काश्मीर महाजनी, प्रसाद ओक, सगळ्यांनीच अप्रतिम काम केलं. पण एकापेक्षा एक सरस काम केलेल्या नटांमध्ये दाते खूप उजवा ठरला यावेळी. पण ते कशामुळे? कारण का त्याला माहितीच नाही. दोन गोष्टी असतात. त्याचं वय वर्ष 30 आहे रे. किती? 30. वय वर्ष 30 आहे. आणि शिंदे साहेबांचं काय 60च्या आसपास. 61. हा बरोबर. 61. म्हणजे त्यांच्या दुप्पट वय. बरोबर. दुप्पट वयाची माणसाची भूमिका केलेली आहे. म्हणजे अथर्व तू बघशील त्याची समज आणि अभिनयावरची पकड ही सिद्ध करती की येस आला हुकमी एक काय. म्हणजे थोड्या वेळानंतर तो खरंच वाटायला लागतो. म्हणजे आम्ही सिनेमा पाहतो, मी तर एडिट करताना सिनेमा 150 वेळा तर पाहिला असेल. म्हणजे नंतर आपल्याला आपण दातेमध्ये इन्व्हॉल्व होत जातो. तर ही नट म्हणून त्याची ताकद आहे आणि त्याला राजकारणाचा गंध नाहीये. मग अशा वेळी मी त्याला घेतला. बरोबर. डोकं पाटी कोरी होती, त्या कोऱ्या पाटीवरती आम्हाला श्री गणेशा करायचा. अभिनेता तर तो खूप मोठा आहे, अभिनयाबद्दल त्याला नाही सांगू शकत, पण मी शिंदे साहेब काय हे सांगत होतो. आणि बिटवीन द लाईन
त्यांनी स्वतःचा खूप अभ्यास केला. बरोबर. त्यामुळं दाते मिळाला आणि तुझा रोल राहिला. आणि फक्त आता तुम्ही नाहीतर तुझी दाढी बिडी नाही करे. हो, छान हो. होता जमे भाई. आलेलं माझ्या कानापर्यंत की तुला बघून त्यांनी अगदीच परत ह्याला कधीच बघायचं नाही, घ्यायचं नाही कुठे असंही ठरवलं. पण आता तुम्ही बोलता बोलता म्हणून गेलात की व्हिलनची भूमिका वगैरे, तर माझ्या तुम्ही तारीख मी देऊन ठेवतो. हा, हे बघ. फायनल झालं ऑलरेडी. अच्छा. पुढचा आता मुळशी पॅटर्न 2 असेल हो हो किंवा देऊळ बंद 2 असेल. हो. तर अशा वेळी ना एवढं तुला सांगतो, आज तुझा फॅन क्लब खूप मोठा आहे. कुणीही तो बाबा सुदामेला घ्या म्हणून वापर पण केला जाऊ शकतो. हो. पण अशा वेळी तू ठाम राहिलं पाहिजे. बरोबर. ती भूमिका करताना तुला आनंद मिळणार का नाही 100%. असं बघ. जसं मला कुणी उठसूट येऊन म्हणाल का रे आमचा पिक्चर डिरेक्ट करा, बरोबर. मी फाट्यावर मारल ना. हो. अरे असं अवेलेबल नसतं व्हायचं कुणासाठी. आणि हे तुम्हीच मला आज 1.5-2 वर्षापूर्वी सांगितलं होतं एकदा आपण भेटलेलो Exact. तेव्हा, की तू कोणी असं पिक्चर मध्ये विचारायला आलं तर तू विचार करून म्हण, कारण का बरेच जण तुला ह्याच्यासाठीच Encash वापरतील करतील. जास्ती. हो. कारण तू तुझं मिळवलेलं आहे ना. बरोबर. तू जे मिळवलंयस त्याच्या जीवावर कुणीतरी स्वतःच्या पोळ्या नाही भाजायच्या. हो. तुला ज्यावेळी असं वाटेल की यस हे करताना मला आनंद मिळालाय बाबा, मिळाला. हो. हे करताना मला मजा येईल. हो. आता म्हणजे एवढाच विचार कर क्षणभर हम्म. की मुळशी पॅटर्न मध्ये ओम भूतकर ऐवजी तू असता. हो. तरीही आता बघ, आता जर मी म्हटलं तर लोकांना ओम भूतकर डोक्यात आहे बरोबर. आणि तो खूपच वरचा दर्जा अभिनेता. हो. पण तू ते केलं असतं तर मी तुझ्याकडनंही तेवढंच भारी करून घेतलं असतं. बरोबर. कारण तो रावल्या बकासूर हम्म. माझ्या इथं होता रे. हो. मला त्याला फक्त प्रत्यक्षात आणायचा होता. बरोबर आहे. बरोबर की नाही. आणि डिरेक्टर आणि त्याच्याकडचा नट काय काढून घेतो याच्यावर असतं. हो. सगळ्यात अवघड काय असतं जगात माहितीये का? लोकांना हसवणं. हसवणं सगळ्यात अवघड. मी स्पष्ट सांगतो, सगळ्यात अवघड. दुःखी पिक्चर, अग्रेसिव्ह पिक्चर, हाणामाऱ्या फायटिंग सगळं सोपं आहे. जगात अवघड आहे लोकांना हसवणं. कारण सगळाच समाज स्वतःची सुख दुःख घेऊन जगतोय. हा. त्या मोकळ्या वेळात तो तुमचं काहीतरी पाहतो 3-4 मिनिटाचं आणि तो हसतो, तिथं तुम्ही जिंकता. येस. बरोबर. त्यामुळे ऑलरेडी जगातलं सगळ्यात अवघड काम तुम्ही करताय. बरोबर. म्हणजे सरांनी इनडायरेक्टली हे सांगितलं की आता काही स्वप्न बघू नको पिक्चर मध्ये नाही येण्याची, तू हसवतोय ते काम करत राहा. नाही मी तुला सांगितलं ना, आपण 100% करू. बरं माझा सुन्या 32 तुझ्या बरोबर हो, असतो. हो. तुझं मी नाव त्यांच्या बरोबर सांगून असतो. तुझं नाव सांगून शूटिंगला येतो ना. ऍक्सेप्ट केलं की मी मी त्यांच्या बरोबर असतो. माझंही तेच आहे. मी त्याच्यावर डिपेंड असतो. तू सांग रे, सुन्या 32 नसेल तर माझे किती हाल होतात. आणि तो मला आता फाट्यावर मारतो आणि निघून जातो तुझं नाव सांगून. तुझं नाव. तुझं ह्याचं सगळ्यांची नाव सांगून पळून जातो तो. मलाही तेच करतात ते, की मी इकडे शूटला चालले. आता मी त्यांना फोन केला, ते म्हणले मी शूटला आहे सरांबरोबर. म्हणलं अरे आम्ही एकत्र आहे. मग ते आता एवढे दिवसांनी ते पकडले गेले. तुला कसं वाटलं ही भूमिका करताना, किंवा तुला असं काही टेन्शन होतं का की आपण करतोय राजकारणी माणसाची? हो, म्हणजे बेसिक टेन्शन असतंच रे. कुठलीही चॅलेंजिंग भूमिका आली की बेसिक टेन्शन असतं, तेवढं होतंच. पण यार ह्यांनी कायम माझ्याकडनं अतिशय चॅलेंजिंग आणि भारी भूमिका करून घेतल्या. हा. म्हणजे ज्यातलं पहिलं उदाहरण तर मुळशी पॅटर्न आहे. माझ्या स्वप्नातही नव्हतं की या भूमिकेसाठी मी खरंच पहिली मिटिंग त्यांच्या ऑफिसवर केली. म्हणजे म्हटलं या ऑफिसवर तुला सांगतोय गोष्ट भारी, तू काम करणार आहेस. ती झाल्यावर मी त्यांना विचारलं मी खरंच करायचंय का म्हणजे हे काम. तर त्यांनी कायमच हे करून घेतलंय. त्यामुळे मला तो स्ट्रेस अजिबात नव्हता. आणि मंगेश सरांबरोबर मी पहिल्यांदा काम केलं. तो स्ट्रेस नाही, पण कन्सर्न होता मला की बाबा अजिबातच अनोळखी अशा युनिट बरोबर पहिल्यांदा काम करणं. युनिट म्हणजे प्रोडक्शन हाऊस असं. पण ते एक्स्ट्रीमली स्मूथ झालं पार्ट 1ला. तर तसंच पार्ट 2ला त्यामुळे खूपच स्ट्रेस फ्री आलो होतो मी. हे बघ, मी सरांनी मला आधी सांगितलेलं तू तुझं होमवर्कला लाग, स्क्रिप्ट लिहितोय मी. त्यामुळे मी माझ्या कामाला लागलो होतो. मी त्यांना म्हटलं सर स्क्रिप्ट मला वाचायची तर कधी देऊ शकाल. तर ते माझ्यावरती खूप हसले. ते म्हणले स्क्रिप्ट काय मागतो, मूर्ख आहे का रे तू, डायरेक्ट या सेटवर. म्हटलं ओके, तिथे सॉर्ट झालं सगळं. म्हटलं कसलं टेन्शन आता. त्यामुळे बेसिक अभिनयाची जबाबदारी असते. कसं बोलला ते सांग. अरे पिट्या, अरे हा काय म्हणतोय, स्क्रिप्ट मागतोय अरे माझ्याकडे. स्क्रिप्ट मागतोय माझ्याकडे. अरे याला घरी पाठव. अरे वेडा आहे का हा जरा. डॉन स्टुडिओच्या पायऱ्यांवर लेस बांधताना हे मला आठवतं. अरे याला घरी पाठवा. स्क्रिप्ट मिळेल का, चल बळ म्हटलंय स्क्रिप्ट मिळेल का. आणि मग जेव्हा शिंदे साहेबांनी हा रोल पाहिला, किंवा तुला हे पाहिलं असेल पहिल्या ह्याच्यात पण पाहिलं, तर तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती? आवडलं त्यांना, थँकफुली. त्यांना मला यावेळेला पार्ट 1च्या वेळेला पण तेवढाच एम होता.
1, 2 आणि शिंदे साहेब ह्या तिघांना रोल आवडला पाहिजे. प्रेक्षकांना आवडलं तर बोनस आहे. हा. तर त्यांना आवडावा ह्यासाठी पण मी पुरेसे कष्ट घेतले मग होते. त्यांनी काही इनपुट्स दिले का की असं नाही, नको नाही, असं नाही, अरे नाही इनपुट दिले, त्यांचा काही हस्तक्षेप, त्यांची काही इन्व्हॉल्वमेंट अरे ते नाही. मिळाले तर पाहिजे. आमची खूप इच्छा आहे मुख्यमंत्र्यांबरोबर जायचं, गप्पा मारायच्या. अरे पण ते भेटले तर पाहिजेत. तुला माहितीये का, म्हणजे एकदा त्यांनी वेळ दिली, काहीतरी याला म्हटलं अरे त्यांच्याकडनं भेटून काहीतरी तर कन्फर्म केलं पाहिजे, त्यांच्याबद्दल आपण बोलतोय. या उद्या 3:30 पावणे 4ला या. अहो म्हटलं नाही साहेब, संध्याकाळी जरा शूटिंग आहे. पहाटे 3:30 पावणे 4ला. तर आजही म्हणजे मी जेवढं ओळखतोय, पहाटे 4, 5, 5:30 वाजेपर्यंत मीटिंग चालू असतात. हो. म्हणजे अनेक राजकारणी करतही असतील. आपण असं शरद पवार साहेबांबद्दल खूप ऐकलं की पवार साहेब नाही का खूप काम करायचे. अजितदादा पहाटे 6:45ला जातात. देवेंद्र फडणवीस 24 तास काम करणारा माणूस. पण मी पहिल्यांदा पाहिलं रे, म्हणजे 3:45 आणि 4ला मीटिंग होती, तिथं पण 5:30 पर्यंत वेट करावा लागला, कारण बाहेर रांगा होत्या. त्यामुळं अशा माणसाची भूमिका याला करायला मिळतीये. नाही, मी ग्रेटफुल आहे आपण खूप, कारण मी प्रेशर, तू टेन्शन आलं होतं का वगैरे विचारलंस ते मी सांगितलं, पण आय एम व्हेरी ग्रेटफुल. एक इतकं वेगळं विश्व आहे ना त्यांचं, आणि इतकं ते म्हणलं तसं इतकं काम, आणि इतके लागेबांधे, इतक्या लोकांची ओळख, इतके अप्रोचेबल सीएम आहेत. तर ही भूमिका खऱ्या अर्थाने ना खूप कॉम्प्लेक्स भूमिका आहे. ती करायला मिळणं यासाठी मी अतिशय ऋणी आहे. म्हणजे आणि ते बघणार होते ना. हा म्हणजे समजा ते बघणारे नसते तर गोष्ट वेगळी, ते स्वतःला बघणार होते. त्यामुळे खूप चॅलेंजिंग होते. आणि युजली ते चुकीचं आहे असं नाही, पण युजली सिम्पलर कॅरेक्टर्स करायला येतात. सोपं नाही म्हणणार मी, साधी पात्र करायला येतात. की ठीक आहे, एक तरुण मुलगा कॉलेजला जातो, अमुक कुटुंबात येत आहे, अमुक धर्माचा आहे, अमुक जातीचा आहे, एक मुलगी आहे, त्याच्यावर तिचं प्रेम आहे, ब्ला ब्ला ब्ला. बरोबर. मग आपण त्याचे तुकडे पाडू शकतो त्या भूमिकेचे. ह्या भूमिकेचे तुकडे नाही पाडत आहे. ते इतकं कॉम्प्लेक्स आहे, आणि ऍक्टिव्ह म्हणजे इमिजिएट ऍक्टिव्ह सीएम. तर ते खूप खूप पदर आहेत उलगडायला त्या गोष्टी. म्हणजे तुला 2 असे रोल सरांकडनं मिळाले जे की तुला अपेक्षित नसतील कधीच. 100. आणि हंबीरराव पण इव्हन त्यात लेंथ वाईज कसंही लहान असो किंवा काही रोल अवघडच आहे ते करायला. त्यात पण तलवार, घोडेस्वारी हे काय माझ्या कक्षेतली गोष्टी नाही. संताजी घोरपडे रे. मग सरसेनापती संताजी घोरपडे. आणि हंबीररावांनंतर ते सरसेनापती ना. म्हणजे काय, सर तुम्ही हे प्रोड्यूस पण करताय, ऍक्टर पण आहात, ह्या 2 बाजू पेलवणं किती अवघड, किती सोपं? मला या त्यांनी फक्त प्रोड्युसर म्हणून ठेवलंय. आणि ते नसतं काय का ताटामध्ये असं एक कुठेतरी लोणचं किंवा कोशिंबीर, मीठ तेवढंच फक्त टेस्टला तेवढाच रोल दिला त्यांनी. अच्छा. पण ट्रेलर मध्ये पाहिलं ना, त्याचा संवाद जास्त फेमस झालाय. सर मी त्या ताटातला चमचा पण व्हायला तयार आहे, फक्त तुम्ही मला चमचा म्हणून बघा. काही हो बाबा, आयुष्यात चमचा नको. तेच म्हणणार तुला मी आता. एवढं तू स्वतःच केलंयस नाही का, ताटातलाच चमचा पाहिजे. नको. आणि चमचा किती मोठा चमचा असो, तो चमचा किती वाजणार असो, इकडे चालत नाही. आपल्याकडे नाही चालत. बरोबर. म्हणजे ते करून काहीच उपयोग नाही. लोणचं, वाटी तेच पाहिजे. बरोबर. मग मी काही गोड पदार्थ असेल तर तेही व्हायला तयार आहे. शोले पिक्चरवरनं आठवलं की तुम्ही, मी ऐकलं की शोले पिक्चरचं तुम्ही हे करायचा की खूप तुमच्या पद्धतीने तो वेगळा मी एक ना शोले. 1 मिनिट, पिट्याचा फोन आलाय, उचलू दे. त्याचा फोन उचलणं कंपल्सरी असतं. चालेल. पिट्या, माझा इंटरव्ह्यू चाललाय, लाऊड स्पीकरवर आहे तुझा फोन, काहीतरी बोलशील, कॅमेरे ऑन आहे. हा, सुदामे आम्हाला घेऊन बसलेत. हा, अष्टविनायकची यात्रा आहे संध्याकाळी, तिथंही सुदामे येणार आहे. कॅमेरे चालू आहेत. मी त्याला म्हटलं हा फोन मला उचलावा लागतो, पिट्याचा आहे. ओके. तर आता काय म्हटलं तो माझी, तो खरं हो, मेट्रोवाला खरा माणूस. तो खरा माणूस आहे. तो म्हटलाय शहरात मेट्रो झालीये, तर मी उगाच प्रदूषण करत पिट्या मेट्रोनी फिरतो सगळं. बरोबर. हा, मेट्रो. शोलेचा विषय निघाला. मेट्रोनी जातो तो, रोज टेकडीवरती पळायला जातो. हो, मी हा, मैदानांच्या तेही एक हे, हा. पिटे त्याच्या ह्याच्यातलं दया. शोलेचा विषय निघाला आणि जय विरूचं आपल्याला एक उदाहरण दिसलं. जय विरूचं शोलेचा उदाहरण विषय दिसलं. निघाला, पिट्याचा फोन. पण मी ऐकलं असं की आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने पण एक 3-4 शोले तयार केले होते पिक्चर, असं एका मी इंटरव्ह्यू मध्ये ऐकले. हे अरे नक्की मी काय काय आहे? करायचो, लहानपणी खूप फेमस आहे. लहानपणी आता सिनेमा पाहायचा असेल तर डायरेक्ट डेक्कन टॉकीज, अल्का टॉकीज, राहुल, ओके,
एक शोले मी कुठं पाहिलं माहितीये का? गुंजन म्हणजे कुठं येरावड्यात गुंजन टॉकीज. theater, गुंजन टॉकीज. माझे वडील तिकडे घेऊन गेलते हा. आणि मी तो शोले पाहून आलो. बरं आता पिट्या लहान ना माझ्यापेक्षा 1.5 वर्षांनी. तर आता शोले एवढं भारी काहीतरी आपण पाहिलंय तर सांगितलं पाहिजे ना. मग मी पाहिलेला शोले आणि मी काय रे 9-10 वर्षाचा असेल, मला आठवत असलेला शोले आणि मध्ये गॅप आली, आठवलं नाही की मी माझा स्क्रीन प्ले त्यात वा टाकायचो. त्यामुळे तो शोले 3 तासाचा होता, माझा शोले 6 तासाचा. वेगवेगळी स्टोरी रोज. हा. आणि दरवेळी शोले बदलायचा. पिट्या म्हणायचा, अरे पण कालच्या शोलेत हा सीन नव्हता. म्हटलं तू गपे, तू सिनेमा तू बदलू नीट ऐकत नाहीस. तर पिट्या पण लहान रे. नाही ना मी सगळं ऐकलं. अरे गप रे, तू नीट नाही ऐकला, हा पण होता सीन, मी राहिला होता सांगायचा. असा शोले माझा वाढत जाऊन एकदा 8-9 तासावर गेलता. जे स्क्रीन प्लेची तयारी तिथपासून सुरुवात झाली. हा ते एक्झॅक्ट. जन्मापासून. बाळकडू आपल्याला तिथून आलेलं आहे. पण मग हे मला एक विचारायचं आहे की हे इनबॉर्न लागतं का काही? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऍक्टिंग असो, डिरेक्शन असो, सगळं. इनबॉर्न वर मी आता बघ, दोन्ही तुझ्याकडे उदाहरणं आहेत. हो. एका अशा घराण्यातून आलाय ज्याचे पणजोबा, ज्याच्या पणजोबांच्या नावाने मराठी चित्रपट सृष्टीतला सगळ्यात मोठा पुरस्कार जातो. कुठला? नटवर्य केशवराव दाते. त्याचे आजोबा खूप मोठे साऊंड डिझायनर, हो. खूप मोठे. तर 4 पिढ्यांची परंपरा आहे हो. अभिनयाची. हो. बरोबर. एका बाजूला मी आहे, हो. आमचं सगळं शेतकरी कुटुंब, हो. परंपरा कुठलीच नाही. हो. मला घडवलं माझ्या सभोवतालाने. बरोबर. मी कुठून आलो, तिथली सामाजिक भौगोलिक परिस्थिती काय होती, बरोबर की नाही? बरोबर. म्हणून मी मुळची पॅटर्न बनवला. बरोबर. इतकं सिंपल आहे. बरोबर. तर तुमचा मित्र कोण आहे? हम्म. तुमचा मित्र तुमच्याशी काय गप्पा मारतो? हो. तुमचे मित्र तुम्हाला घडवत असतात. हे 100% मला 100% प्रलोभन यार. कुलकर्णी भेटला, 100%. मला प्रणित कुलकर्णी भेटला, मला पिट्या भेटला. हो. आणि मी या क्षेत्राची आवड, रोज तुमच्या आयुष्यात तुमचं आयुष्य बदलणारी एक संधी येत असते. असं अल्केमिस्ट मध्ये मी वाचलं हो. पुस्तकात. रोज एकतरी मंग्या अशी घटना घडते जी घटना तुझं आयुष्य बदलणार असते. करेक्ट आहे. तुम्ही त्या घटनेकडे कसं कसं पाहता पाहता त्याच्यावर आहे. हे महत्वाचं आहे. एकदा चुकून कुणीतरी मला नाटकाच्या प्रॅक्टिसला नेलं, मी ते पाहिलं, म्हटलं हे इंटरेस्टिंग आहे. बरोबर. बरोबर. मी कदाचित त्या दिवशी इन्व्हॉल्व नसतो झालो तर मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये गेलो असतो 100%. कारण नॅशनल प्लेअर होतो सॉफ्टबॉल, कबड्डीत. पण आयुष्य बदलणारी घटनेत मला गंमत दिसली. मग ते सगळे मित्र इन्व्हॉल्व होत गेलो या क्षेत्रात आलो. इतकं सिंपल असतं. बरोबर. तुम्ही आपला जो मित्र आहे सगळ्यांचा सुनील पालकर, त्याचा विषय काढला होता. तर तुम्ही एकत्रच एका रूमवर राहायचे, तर त्यांनी पण आम्हाला अशा शोले सारख्या वेगळ्या स्टोऱ्या सांगितल्यात. की ती स्टोरी काय आहे? माझ्या सगळ्या घटनांचा साक्षीदार सुन्या 32 आहे. बरं, त्याला 32 का म्हणतात हे माहितीये का? का? सुन्या हसला की त्याचे सगळे दात दिसतात म्हणून त्याला 32 म्हणतात. मग त्यांनी ते नाव इतकं मनावर घेतलं की त्याच्या गाड्यांचा नंबर पण 32. मोबाईल नंबर. फोन नंबर पण 32. बरं, सुन्या 32 माझ्या जवळचा किती आहे? तर स्ट्रगल काळामध्ये तो माझ्या रूम मध्ये राहिला. म्हणजे आला तर त्याला घर नव्हतं त्यावेळी राहायला. मी कॉड बेसिसवर राहत होतो 4 जणांबरोबर. एकदा हा नाटकाच्या तिथं भेटला. आईला म्हटलं हा पाहिजे, हा भारी आहे. म्हटलं हा कोण आहे रे? तर कोणतरी म्हटलं अरे सुनील पालकर, इथं कुठल्या तरी हॉटेलमध्ये रात्रीची कामं करतो, सकाळी पेपर टाकतो, कष्टाळू पोरग. आयला अच्छा 2-4 दिवसांनी कळलं की हा राहतो कुठं? तर म्हटलं कुठेही राहतो मी, जिथं हॉटेल मिळेल हॉटेलमध्ये राहतो किंवा कुठेही राहतो. अरे म्हटलं एक येडा आहे का काय, तू ये माझ्या बरोबर. तो माझ्या रूमवर येऊ लागला. मग आता आमच्या मालकीनबाई ऐकत असतीलच कोकाटे बिल्डिंगच्या, तर ना त्याच्याकडे काही तेवढे पैसे नसायचे. बरं, माझ्याकडे मी फाटका स्ट्रगल, इकडे काम कर, एकांकिका कर. तर सुन्याला मी कॉट खाली लपवायचो 32ला. हा, आणि जर कुणी आलं मालकीनबाई वगैरे की सुन्या गॅलरीत जाऊन गॅलरीतनं मागच्या ह्याच्यावर जाऊन असं ते भिंत धरून उभं राहायचं. फिल्मी. आजही तुम्ही SP कॉलेजच्या समोर बिल्डिंग बघायची. SP कॉलेजच्या समोर ती बिल्डिंग आहे. करेक्ट. SP कॉलेजच्या गेटच्या समोर कोकाटे बिल्डिंग.
त्या बिल्डिंगला म्हणजे तुम्हाला नीट आठवलं त्या 1 नंबरच्या फ्लॅटमध्ये मी राहायचो. म्हणजे बिल्डिंग तोंड केलं आणि मागं जर गेट असेल तर डाव्या हाताचा पहिली रूम मी तिथं राहायचो. मग नंतर सुन्या 32 काय झालं, सुन्या 32 खूप कामं करायचं ना, मी फक्त ना एकांकिका. मग सुन्या 32 कडे पैसे येऊ लागले हळूहळू. मग ह्याच्यातनं त्याच्यातनं आणि तो धडपड आहे खूप. मग एक काळ असा आला की 2 व्हीलर फक्त सुन्या 32 कडे, आमच्याकडं गाडी नाही. अरे बापरे. त्यामुळे कुठं जायचं असेल एकांकिकेला की सुन्या 32 ला सकाळपासून ए सुन्या. नाही सुन्याबद्दल चांगलं बोलायचं, सुन्याला जपायचा. मग सुन्या त्याची 2 व्हीलर देणार 32 नंबरची, 32 काढून मग ते करायचं. नंतर तर असं झालं काही काळ, म्हणजे 1 वर्ष पकड मी पैसे पण सुन्याकडनं घ्यायचो रूमचे द्यायला. म्हणजे रूमचं भाडं पण मी पैसे सुन्याकडनं घ्यायचो, कारण मी एकांकिकाच करायचो रे, त्यातनं थोडे पैसे मिळाले. तेव्हा पैसे त्याच्याकडे असायचे. अरे बापरे, तो उद्योजक होता. उद्योजक म्हणजे तो पेपर टाकायचा, नंतर त्याच्याकडे पेपर टाकणारी 10 मुलं काम करायची. अरे बापरे. हा. मग तो होर्डिंग लावायचा. तर नंतर त्यांनी होर्डिंग लावणाऱ्या मुलांची एक टीम केली. खूप अरे तो खूप झालं. उद्योगपती होता. त्यांनी हळूहळू, म्हणजे हे मी 4-5 वर्षानंतर सांगतोय, त्यांनी स्वतःची प्रिंटिंग प्रेस टाकली. येडा आहे का काय, मी एकांकिकाच करत होतो, माझ्याकडे नव्हते पैसे, सुन्या उद्योजक झाला. मग असं करत करत म्हणून माझ्या 25 वर्षापूर्वी एकांकिकेचा सेट हा सुन्या करायचा. म्हणजे मी, सुबोध भावे, सोनी टीव्हीचे जे हेड येत आता अमित फाळके, हे सगळे सेट सुन्या 32 कडनं करायचो. म्हणजे आजही सगळ्या सेलिब्रिटींना सुन्याची जी किंमत आहे ती त्याच्यामुळे. ओके. कारण सुन्या त्यावेळी होर्डिंग करून द्यायचं आम्हाला, पैसे नसायचे, मग संस्थेचं नाव, नाटकाचं नाव सुन्या करून द्यायचं. माझ्या लग्नाची पत्रिका सुन्यानी छापली. हो का? स्पष्ट सांगतो, कारण लग्न करताना काही बजेट बिजेट नव्हतं, तर सुन्यानी फुकट करून दिली मला. असं ते सुन्यानं आमचं नातं आहे. आणि तो सुन्या आता या अथर्व सुदामेमुळे मला कोलतो. हे खोटं आहे. काय तुला म्हणून सांगतो, त्याला काय सांगतो? प्रोड्युसर आहे इथं, धर्मवीरचा प्रोड्युसर. सुन्या 32 सेट वरनं काय सांगून पळाला. मी अथर्व सुदामे बरोबर रील करायला चाललोय. आमच्या सुदामे नाराज होतील, तो नाराज होईल. तो गेला पळून सेट वरनं. तुम्ही त्याला कसलं तरी कॉमेडी काहीतरी देता, ते फेमस झाले आता. त्याला वाटतं तरडेचा सिनेमा काय कामाचा आहे. रील सुदामेचे जास्त महत्वाचे, आणि ते आता माझ्याकडे येत नाही, मला सोडून गेला रे सुन्या. म्हणजे त्यांनी फक्त तुमच्या नाटकाचं सेट नाही लावला, तुमचं आयुष्य सेट करून अरे टाकलं. म्हणजे सुन्या आपला खास दोस्त आहे. हे बघ, सुन्या 32, विनोद वनवे यांच्याशिवाय माझं काय पान हलत नाही. परत पिट्यातच पिट्या तर आपली जान आहे, दया आहे, सगळं आहे. आता निर्मात्यांमध्ये एक तर आता आपण शेवटाकडेच आलोय, आणि शेवट ह्याच्यानीच गोड बातमीनीच करावे लागेल की सर आता सांगणार आहेत की माझ्या पुढच्या पिक्चरची डेट सांगतायत. ते आता मला ते कानात सांगितलंच नाही आपण. तुम्ही त्यांनी सांगितलं की अरे काय बाबा, तू ना अरे गप्पा तू- मारायला सुरुवात केली. अरे हा म्हटला हे करायचं ते बरं. सुदामे हारला. कसं ते? सुदामे जास्त बोलला का मी? नाही हाय 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 वा कोण जिंकलं? सर तरी पण सर तरी पण एडिटर हा माझाच आहे. आईच्या गावात आहे. माझं एडिट करू नका. तुला आम्ही पुढच्या सिनेमाचं एडिटर करतो. बस. याच झालं, करिअर झालं तिकडं, तू बोलत बसला. ऑफर कुठली ऑफर पण डायरेक्ट. बघा सुन्या 32 पण येतात आमच्याकडे. तर 27 सप्टेंबरला रिलीज होतोय धर्मवीर 2. आता हे काय सांगायची गरज नाही की सगळ्यांनी जाऊन बघा वगैरे, सगळे बघतीलच. पण थँक्यू, वेळात वेळ काढून तुम्ही सगळ्यांनी सगळे बघा, सहकुटुंब बघा. जी लहान मुलं आहेत शाळेतली त्यांना जाऊन बघा. त्यांच्या आयुष्याचा जर गणित सुटत नसेल आणि गणिताचा बागुलबू असेल तर त्याचं सोल्युशन या सिनेमात. 27 सप्टेंबरला धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रात मराठी आणि हिंदीमध्ये.